पीक पाहणी नोंदणीची अट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट अर्थसहाय्य मंजूर करा. वंचित बहुजन आघाडी हदगाव. गेल्या वर्षी खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस व सोयाबीनसाठी शेतकऱ्यांना शासनाने 2 हेक्टरीच्या वर 5,000 प्रमाणे अर्थसहाय्य मंजूर त्यांच्या याद्या जाहीर केल्या, परंतु शासनाने पीक पाहणी नोंद झालेल्या नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळाला आहे. त्यांची संख्या अत्यल्प आहे. शासनाने पीक पाहणी नोंद ही अट ठेवलेली असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्याजवळ अँड्रॉइड मोबाईलची सुविधा नसल्याने एका मोबाईलने फक्त 10च नोंदीची अट असल्यामुळे व संबंधित गावाच्या तलाठ्याने जिम्मेदारीने या नोंदी करून न घेतल्यामुळे सर्व शेतकऱ्यांची पीक पाहणी नोंद झालेली नाही. तरी शासनाने पीक पाहणी अट रद्द करून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अर्थसहाय्य द्यावे. जिल्ह्यामध्ये सोयाबीन पीक सर्वाधिक हदगाव व हिमायतनगर तालुक्यात आहे. हदगाव तालुक्यामध्ये राज्य सरकारच्या अर्थसहाय्य केवळ 42,000 शेतकरी पात्र असून असंख्य शेतकरी या अर्थसहाय्यापासून वंचित राहिले आहेत. तरीही पीक पाहण्याची अट रद्द करून हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यात यावे, अन्यथा हदगाव तालुका वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. तालुका वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसीलदार साहेबांमार्फत शासनाला एक निवेदन दिलं की शासनाने जे आहे काल ई पीक पाहणी नोंदणीकृत फक्त जे आहे हदगाव तालुक्यात 24,000च लाभार्थ्यांना फक्त जे आहे त्याचा लाभ मिळून दिला. उर्वरित जे आहे असंख्य शेतकरी या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. आणि शासनाने 2023च्या खरीप हंगामात ही पीक पाहणीची जी आहे नोंद ही ठेवावी ही अट ठेवली होती, परंतु शासनाच्या या धोरणामुळे जे आहे धरसोड धोरणामुळं आणि कधी जे आहे सर्व्हर डाऊन असते, कधी जे आहे नेट नसते, ह्या ज्याच्या काठीमधून जे आहे शासनाने हे केलं आणि शेतकऱ्याजवळ अँड्रॉइड मोबाईलची सुविधा नसते आणि शासन जे आहे एक आपलं मर्यादित वेळेचं जे आहे बंधन घालते. त्याच्यात जे आहे हे सगळं जे आहे अशिक्षित शेतकरी हे करू शकत नाही आणि हेच अट ठेवून शासनाने तलाठ्यानेही जे आहे त्याची नोंदणी पूर्ण झाली किंवा नाही शहनिशा न करता हे फक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांचीच अर्थसहाय्यासाठी पात्र करून पाठवलेत. याच्यात हदगाव तालुक्यात फक्त 24,000 शेतकरी पात्र झाले. असंख्य शेतकरी जे आहे त्याच्यापासून वंचित राहिलेले आहेत. तरी शासनाने सगळ्या शेतकऱ्यांना त्या ई पीक पाहणीची अट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ द्यावा ही आम्ही वंचित बहुजन आघाडी हदगाव तालुक्यातर्फे जे आहे आज निवेदन दिलेलं आहे. आणि हे जर शासनाने सरसकट सर्व शेतकऱ्यांना जे आहे याचा लाभ नाही दिला तर पुढच्या काळात वंचित बहुजन आघाडी ही तीव्र आंदोलन उभारेल.